मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत 60 साली हे राज्य निर्माण झाले. पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचा जरी इतिहास पाहिला, संपूर्ण महाराष्ट्र, तर 2.25 वर्षात 5-5.5 हजार कोटी रुपये निधी देणारे मुख्यमंत्री एका तालुक्याला दुसरे कधी होणार. शिंदे साहेबांनी आपल्याला भरभरून दिलं, भरभरून आपल्याला फडणवीस साहेबांनी दिलं. जे शिंदे साहेबांनी दिलं ते फडणवीस साहेबांनी दिलं, ते गुलाबराव पाटलांनी दिलं. त्या एकाही फाईल आपल्या तालुक्याच्या बाबतीत माननीय अजितदादा पवारांनी कधी अडकाटी आणली. अर्थव्यवस्था अडचणीत असून सुद्धा अनेक वेळा आपली फाईल सांगोल्याची पाहिल्यानंतर त्यांनी काही न बघता सह्या मारून ही फाईल आपली, प्रत्येक फाईल आपली क्लिअर केली. एक फाईल आपली अडकाट्यात हे सगळं दिलेलं या तालुक्याच्या जनतेला नजरेसमोर ठेवून दिले. हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्याच्या राजकारणामुळे हा तालुका सदैव विरोधी बाकावर बसलेला तालुका. रखडून गेलेले अनेक प्रश्न आहेत. सिंचनापासून वंचित असलेली काल सुद्धा आपल्या तालुक्यात 40-43 गावं होती. त्या गावाला कोणत्याच योजनेचं पाणी येत. एका बाजूला आपण टेंबू आणलं म्हणत होतो, दुसऱ्या बाजूला म्हैसाळ आणलं म्हणत होतो, तिसऱ्या बाजूला उजवी तशी पत पडलेली. या सगळ्या योजना 95 तर पुन्हा पाण्याच्या संदर्भाने जे दिलं, मग ते पिण्याचं पाणी असो किंवा शेतीचं पाणी असो, ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर त्या 2.25 वर्षात झाले. तमाम या ठिकाणी बसलेले तर सगळे तरुण आहे, सुशिक्षित आहे. मोबाईल तुम्ही बघत असताय. तुम्हाला मी वारंवार सांगत होतो, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्याला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करा, बुद्धिमत्तेचा वापर करा. आणि कोणती योजना कुठल्या दिवशी झाली त्या दिवसाला या तालुक्याचा आमदार कोण होतं एवढं शोधून का. तुम्हालाही माझं आव्हान आहे, तर जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना, त्या उबाटावाल्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही शोधून बघा. ज्यांना चुकून भंडाऱ्यावर मिळालेली आमदारकी आहे त्यांनाही सांगतो, दुःख याचं आहे ज्या समाजानं शेतकरी कामगार पक्ष छतीला कवटाळ स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेबांच्या नेतृत्वाची कावड ज्या बहुसंख्य समाजाने खांद्यावर पिंडली, दुर्दैवाने त्या समाजातल्या लोकांना आबासाहेबांच्या निर्णयानंतर मताला जाताना भंडारा देव शिवावं लागलं आणि मताला जावं लागलं. त्यासारखं निवडणूक मला झालेलं कोणतंही दुःख होतं ते होतं. 60 वर्ष ज्यांनी पक्ष जतन करून ठेवलेलं होता दुःखात त्यांना सुद्धा त्यांच्या वेळी सप्ता आणा भाका घेऊन बेटीला घेऊन त्यांना लेकरवाळे शिवाय अनेक घरातली लेकराच्या डोक्यावरील धसेतीने हात ठेवून घेतले. अशी निवडणूक एका बाजूला टोकाने दिली, तर दुसऱ्या बाजूला आज उभाटा त्या नेत्यांचा दावा आहे की मी दिलता पाठिंबा मला द्यायचा. 6 वेळा गणपतरावजी देशमुखांना पाठिंबा तुम्ही दिल्यानंतर सुद्धा तुम्ही तुम्हाला पाठिंबा दिला नाही. आणि 1 वेळा तुमच्या अडचणीनं तुम्ही मला पाठिंबा दिला. अजूनही सत्य लपून कधी राहत नाही ठेवायचं.
उभा करायला होता. नॉमिनेशन पेपरवर मशीनवर तुमचं शेवटपर्यंत नाव होतं. राजकीय तुमची अडचण झाली, तुम्ही मला पाठिंबा दिला. त्याचे मी उपकार मनापासून मानलं. लहान भावानी मी वागणूक दिली. निम्मा प्रत्येक गोष्टीत भागीदार म्हणून भागीदारी. हेच माझा आणलेला प्रोग्राम जर मी माझ्या शिवसैनिकांना 100% वाटप केला असता तर आज मला पराभव स्वीकारावा लागला नसता. त्यांना दुखवायचं नाही, सांभाळून वाटीतटी आलो. काय लढाई आटीतटी फिसकटलं तर पुन्हा सगळ्यांना दुखत, तुम्हालाही दुखत, त्यांच्याही लोकांना तुला सुखायचं. तुम्ही आनंदी आहात. वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपलं महायुतीचं सरकार आलं. यांचा उभाटा विसाऊ मातुशी निवांत. आपली राजकारणाची वाट महामार्ग बनलेले आपल्याला अडचण. त्यांच्या वाटा बंद, त्यांच्या वागण्याने आपल्या वागण्यात पण नाही. परंतु राजकारणात काल काय घडलं, कसं घडलं याचं बघत आपण निरीक्षण करत करत यशाकडे जाण्यासाठी पुढचं पाऊल टाकायचं. प्रचंड कष्ट तुम्ही सगळ्यांनी केलं, रात्रंदिवस कष्ट केलं म्हणून या त्याचे वेगळे एक निवडणुकी. या तालुक्यात पहिली निवडणूक आहे की 3 उमेदवार अटीतटीने उभा राहिली. पहिली निवडणूक, याआधी निवडणूक कधी झाली. आणि अशा बिकट प्रसंगात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून राबवून रात्रंदिवस मतदारांच्या विनंत्या करून आज शिवसेनेचा धनुष्यबाण 91,000 मतापर्यंत घेऊन गेल्याबद्दल तुम्हाला पहिलं मी धन्यवाद म्हणत आहे. सोडाचं राजकारण मला येत नाही, मी करणार. जे मी आणलं होतं ते मला मतं पडावे म्हणून मी आणलेलं नाही. उजनीची योजना आम्ही आणली. मी राजकारणात एवढा तुम्हाला वाटतं एवढा भवाई. मला माहीत होतं कटपट काय घडणार, मला माहीत होतं असं झालीच काय घडणार, मला माहीत आहे सोनलवाडीत काय घडणार, प्रत्येक गावात काय घडणार आहे याची जाणीव मला. ही गोष्ट मी पाहिली नव्हती. आजकालच्या निवडणुकीत जरी एखादं मत देणं, एखादं गाव, एखादी वस्ती, एखादा माणूस, एखादी माझी आई चुकलेली असते आपल्या दृष्टीने, तरी भविष्यात तिच्यासाठी तिचा संसार समृद्ध करणं, सुखी करणं ही कर्तव्याच्या जाणीवेतून जाऊनच आपण राजकारण केले. यश आणि अपयश दोन्ही गोष्टी माझ्यासाठी 2 डोळे आहेत. मला फरक पडत. यशाकडे मी गेलो तरी तुमच्याच पुण्याने, तुमच्यामुळंच मी यशाकडे गेलो. आणि अपयशाकडे गेलो ते मी माझ्यामुळं अपयशाकडे गेलो. मी कुठं ते पुण्याचे झाले. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्या व्यासपीठावर सांगणं कठीण. परंतु एखादं वैभव ज्यावेळी निर्माण होत असतं त्या वैभवाचा द्वेष अनेकांना, असंख्य लोकांना होत. गुवाहाटीला गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमामुळे, कृपादृष्टीमुळे जे प्रसिद्धीचं वलय मला मिळाले, वैभव मला मिळाले, त्या वैभवासाठी सर्वसामान्य
तालुक्यातले तर सोडाच, पण महाराष्ट्रातील मोठमोठे नेत्यांच्या काळजात अशी धडकी बसली, काही झालं तर ह्याचा पराभव करायचा, कारण मी स्पष्ट वक्ता आहे. टीव्हीच्या समोर मी कधी गेलो त्यावेळी असत्य बोललो नाही, बोलणारही नाही. त्याचे माझ्या राजकारणावर काय परिणाम येतील याचा मी कधी विचार केलेला नाही जीवनात. हे माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जे सत्य सांगायचं आहे तेच सत्य मी सांगत येईल. त्याचे परिणाम माझ्या राजकारणावर काय होतील, भविष्यात माझ्या निवडणुकीत काय परिणाम होते याचा मुलाहिजा मी कधीच केला नाही. अनेकाने मला सूचना दिल्या होत्या, अनेक जण मला सल्ले देत होते, एवढं स्पष्ट बोलू नका, तुम्हाला अडचण येईल. मृत्यूला सुद्धा मी अडचण समजत नाही, त्याच्या राजकारणाला मी कधीच अडचण करणार नाही. कारण या देशात या भारत मातेला तुमच्या माझ्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रीद वाक्य या देशाच्या तमाम जनतेनं स्वीकारलं आहे, ते सत्यमेव जयते. सत्याचा विजय असो हेच आपल्या देशाचं ब्रीद वाक्य. आणि म्हणून राजकारण एकतर करायचं तर जे घडल ते जे दिसतंय ते स्पष्ट स्वच्छ बोलायचं, या भावनेत तुम्ही राजकारण करायचं. या पराभवाचे परिणाम काय येणार आहेत, बोलणाऱ्या चौकात काय बडबडणार आहेत, काय बडते टीव्ही मोबाईलवर अनेक काय पोरं बाळ बोलताना दिसत आहे, तिकडे लक्ष देऊ नका. देशाचं ज्याने रेकॉर्ड केलं त्या भाई गणपतरावजी देशमुखांच्या लढाईमध्ये मी कधी हटलो नाही. त्यांच्या लढाईचं कुठं घेऊन बघ. विजयानं हान करायचं. आता कोण तर बोललं या ठिकाणी वाळू व्यवसाय बंद कर. एकमेव गाव आहे अनगढाळ सर, एकमेव अनगढाळ गाव आहे. त्या गावच्या ग्रामपंचायतीनं 95-96ला ठराव दिला की आमच्या गावची आम्हाला वाळू उचलायची आणि कलेक्टर सादर केला. जाहीरचा लिलाव करून 15,000 टका वाळू तिथली कोल्हापूरला विकली. असं अनगढाळ गाव आहे. गाव कुणाचं आहे तुम्ही ओळखा, माहित आहे ना, सांगावं लागलं. तो एक लिलाव सोडून या तालुक्यात कुठल्याच गावानं कधी ठराव केला नाही. मान नदीची वाळू वाचवण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केले. त्यांनी वाळू उचलाय राजरोसपणे परवानग्या दिल्या. त्यांनी वाळूविषयी बोलू नये, शांत जरा राहावा. करण्यात टाकाय आलाय राजकारणात लय मोठं काहीतरी बोललं म्हणजे घडतं असं नाही. एक जनतेचा प्रश्न सोडवत असताना किती व्याप सहन करावा लागतो ते काम करताना चांगलं. त्यांच्या कर्तृत्वाला मी ना करतो समजत नाही, परंतु विजयानंतर एवढं भांबावून या तालुक्यात कधीच कोण गेलं नाही. मी विजय 2 वेळा झालो, कधी भांबावून गेलो नाही. गणपतराव देशमुख 11 वेळा विजय झाले, ते कधी बोलले नाही. पहिल्यांदा वळण वेगळं देण्याचा ही लोक प्रयत्न करतात, त्यापासून सगळ्यांनी सावध. कुठेही तुम्हाला सांगतो सत्ता आपली महायुतीची सत्ता या ठिकाणी तुमच्या कुणावर यायला होणार नाही आणि तुमचं काम कोणतं थांबणार नाही एवढा मी समजला. जो अधिकारी जाणीवपूर्वक जर तुमचं काम थांबवल त्या अधिकाऱ्याची माझी भेट आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. न्यायानं हा रस्ता आपल्याला चालायचा, तो रस्ता पुढे आपण सगळी वाटचाल चालत. तुमच्या सगळ्यांच्या भावना जास्त बोलत नाही, तुमच्या भावना त्याची जाणीव बंद करायला मी म्हणणार नाही. परंतु आपणही कुठंतरी
मतं मिळवण्यापेक्षा सांगोल्यात फिरण्यात वेळ ज्यादा गेला का मतं मागाय वाड्या वस्त्यावर ज्यादा फिरणं प्रत्येकाने चिंतन आज चिंतन करू नका. घरी गेल्यानंतर जेवला तुम्ही झोपताना 5 मिनिटं माझ्यासाठी खरंच या निवडणुकीला किती जणांच्या घरी जाऊन आपण 2 महिन्यात धनुष्यबाणासाठी मत मागितलं त्याचं चिंतन करा. आज या ठिकाणी तुम्ही गोळा झाला एवढी मोठी संख्या आहे. 10 मतं प्रत्येकाने मिळवले असते तर मी कमी 20,000 मतांनी लिहिली. बघा मोजा संख्या मोजा. जिद्दीनं राजकारण केलं तर ते यशाकडे जाते. मी आजारी मला डॉक्टरला विश्रांतीचा सल्ला फक्त मी 2.5 तास झोपलो 2 महिने फक्त 2.5 तास. करेक्ट 4 वाजता इथे येतो आणि 7:30 वाजता मी आंघोळी करून बाहेर येऊन लोकांना भेटून 8ची पहिली सभा जाते. मी माझ्या ड्रेसिंगचा विचार करत नव्हतो. कशा जाईल मी विचार करत नव्हतो. माझी ट्रीटमेंट देणारे बेचैन होऊन जातो. पोटात काही खाल्ल्याशिवाय गोळी घ्यायची नाही नियम आहे. कितीतरी वेळा 9 गोळ्या मी पोटात अन्नाचा कण नसताना रागाने गिड्यात पाणी पिळून पुढे वाट चालत. एकदा लढाई ही लढाई माझी मला आमदार व्हायचं नव्हतं. यासाठी मी 2 वेळा आमदारकी भोगलेली होती. आमदारकीची भोगली तुम्हालाही सगळ्याला माहिती. एकमेव महाराष्ट्रात आमदार असली माझ्या बसतो त्या गादीवर. इकडे 4 आणि इकडे 4 मध्ये मी बसल्याला एकमेव आमदारच. बारकर लिकरो आणतं त्याला मी मांडी उठली तू का आलता म्हणून त्याला विचारल्या चॉकलेट खाऊ घातल्याशिवाय कधी भाजी आवडली. अनेकाने या ठिकाणी सल्ले दिले मला. जनतेचं काम करण्यासाठी थांबून चालणार नाही. त्यासाठी राजकारणात अडसर असता कामा नये. माझं आज स्पष्ट मत आहे. तुम्हाला आवडून नाही केलं. राजकारणाची जी काम आहे ती राजकीय त्या गावच्या आपल्या नेत्याला विचारून निश्चितपणाने करावे. एक आधार कार्ड एका बिचारीला पाहिजे ती आली. त्यासाठी जर तिला मी म्हणलं ती इथून तिथून आलेली 40-50 किलोमीटर की तो माझा गावचा ही आमका माणूस घेऊन उद्या आहे मग मी तुला सही करतो. तर त्या काळजाला किती दुःख केली घरा पाठवतो याचा विचार. मग ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघटनेने आमदारकी सेवक म्हणून दिलेली आहे. रुबाबासाठी दिली म्हणून आपण कधी रुबाब केला नाही या खुर्चीला. आज इथे सण होत मला तुमच्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रत्येकाचा संसार भविष्यात असा उज्ज्वल होईल वर जाईल. आजची तुमची अर्थव्यवस्था जी आहे ती उद्ध्वस्त होऊन एक अशी अर्थव्यवस्था निर्माण झाली पाहिजे की त्या अर्थव्यवस्थेमुळं सगळं कुटुंब असा आनंदानं जीवन जगू शकलं पाहिजे. माझं स्वप्न आहे. त्या स्वप्नापाठीमागे असा वेड्यासारखा धावत निघालेला आहे. आणि हे माझं स्वप्न मी हरलो किंवा पडलो किंवा जिंकलो म्हणून थांबणार हे स्वप्न हे मी पूर्ण करणारच आहे. त्यासाठी मी रात्र सगळ्या तालुका जोपर्यंत सुखी होता माझा श्वास शेवट राहतेपर्यंत मी काम केल्याशिवाय. काल दवाखाने असताना सुद्धा मी मृत्यूच्या दारेत असताना सुद्धा शिंदे साहेबांना हात जोडून बोला येत होतं. एक शब्द असा हाताला श्वास आणून टाकून सांगतो साहेब उचलीची माझी एक फाईल तेवढी करायची कमी अंतिम सांगितलं. मला माहित होते एकदा निवडणूक लागल्यावर पुन्हा लांबणार.
मी फाईल सही साहेबांनी केली. फडणवीस साहेबांनी अतिशय वेगात त्याचं टेंडर केलं, अतिशय वेगात ते काम दिलं, वर्क ऑर्डर झाल्या, नळ्या येऊन पडल्या. खरंय बापू, खरंय. मी माझ्या मृत्यूचा आणि माझ्या जिवंत राहण्याचा विचार करत बसलो असतो. 14 गावचा आज वनवास संपणार आहे. त्या 6 महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारण मिळत नाही. 6 महिन्याचं वेळ होणार हे चूक. खासदार केला मी दीपक आबासाहेब विजयदादाला पाठिंबा दिला. स्वर्गीय आबासाहेब आपल्यात नाही का? मी आणि दीपक आबा एका गाडीने सुगिरणीपर्यंत गेलो आणि आबासाहेब सुगिरणीतून त्यांची गाडी घेऊन बाहेर आली. माझी गाडी होती आणि मागं नव्हती. ते एका गाडीने मी पुढं बसून ती दोघं पाठीमागं बसली. आबानं कुठला तर असा मोठा एक आवळा पॅक केलेला खायला लागला. या आवळा दिला आबासाहेबांनी खाल्ला, आबा खाल्ला. मला म्हणतो मी थोडा खातू झाला. मी पडा बघून गेलो. दीपक आबानं सुरुवात केली. सुगिल्या पुढे गेल्या, पाणी पाईपलाईनच्या नळ्या बघितल्या, शेरवाळी पाणी पुरवठे आणि आवाज सहज म्हणून गेला. हे नळ्याचा पृथ्वीच्या पाण्यात चांगलं साहेब काम झालं. आबासाहेब म्हणले झालं आपलं काय केलं, सगळ्यांनी साथ दिली, झालं असं मी का बोलतो. बापू काय बोलले नाहीत म्हणतात काय म्हणजे बोलू ऐकणार नाही. दीपक आपण तुम्हाला काय वाटतं? पुढच्या लेकराला मुलीच्या अर्थ करणार जे वाटतं ते ह्या नळ्या बघताना मला वाटतंय, कारण या नळ्याला मी जन्म दिला आहे. नळ्याकडे बघताना नेहमी मनात तालुक्यात तरी गर्व आणि आनंद वाटतो. मनात हे एक काम मोठं काम अशा खंडातलं करायला भगवंताच्या कृपेने माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहे. यात मला हे यश मिळालं. कामाचं स्वरूप असताना तुम्ही बघा, दिवसात एक माणसाला तुम्ही कुठतरी मदत केली, मग कसली मदत, दवाखान्याची मदत करा, मानधन कचेरीची मदत करा, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याला मदत केलेली असो, कोणतीही मदत असो, एका माणसाला तुम्ही मदत केली आणि घराकडे परत जाताना रात्री तुमची रात्री सुखानं जाते. तुमचं भाव एक म्हणत असतो की आज आपण आमच्याला मदत केली, त्याचं काम झालं, भावना तुमच्या आनंद कुठं बाजारात किलोवर खरेदी करता येत. समाधान कोणत्या तराजून जगात अजून तुम्हाला मोजता आलं. आनंदाची निर्मिती आपल्या जवळ, आपल्या अंतःकरणात, आपल्या बुद्धिमत्तेत आहे. आपण जे करतो त्यातून आनंद कसा निर्माण करायचा, आपल्या समाधान कसं मिळवायचं, आपल्या वागण्यावर समाधान कसं मिळवायचं, जे आपण वागतोय जे करतोय त्याचं समाधान असेल. आणि दुसरं जर आपण आपली सत्ता जी दिली, जनता जनार्दनाच्या एका मतानं मिळालेली ती सत्ता दोषी आहे, अनमोल आहे ती सत्ता, तिचं मूल्य कमी देखून चालणार. आणि तिचा जर वापर आपण केला की एखाद्या निष्पाप माणसाला आत टाका आणि पापी माणसाला बाहेर सोडून द्या असं जर घाण केली, कधीच परमेश्वर तुम्हाला माफ करतो. दयावान अंतकरणानं राजकारण केलं. प्रत्येक कार्य, प्रत्येक शिवसैनिक शिकवण स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट
बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण. तळातल्या माणसाला मदत करा आणि शिवसेना वाढवा. आपले लाडके पक्ष नेते आणि मुख्यमंत्र्यांची रात्रंदिवस कष्ट केले. ते 4 तासाच्या वर झोप घेतली नाही. 2.5 वर्ष 4 तासाची. आज तुम्ही शिंदे साहेबांची देहबोली बघा. मी इथं बसून सांगतो या वर्षाभरात कमीत कमी 7 ते 8 किलो वजन त्यांचं कमी झालं. इथून बसून सांगतो. रक्ताचा थेंब ना थेंब, मांसाचा कण ना कण असा जळत चाललाय दररोज. ती महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी. माझा महाराष्ट्र वैभवशाली झाला पाहिजे. माझा महाराष्ट्र या देशात नंबर 1 राहिला पाहिजे, पहिल्या क्रमांकावर राहिला पाहिजे. हे स्वप्न घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, अजितदादा रात्रंदिवस कष्ट. आणि आज त्यांच्या कष्टामुळे घवघवीत यश आपल्या महायुतीला संपादन झाले. जरी आज आपल्या तालुक्यात वाटणे आपली त्या कामाला लोकांनी विचार केला ना, अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळतं अशा सुट्टीचा कुणी जर गैरअर्थ कृपा करून हात जोडतो काढून देऊ नका. तमाम सांगोला तालुक्यातल्या जनतेने आणि मतदाराने हा विकासाला स्वीकारलेला आहे. म्हणून विकासाला 1,43,000 मतं पडली. याच विकासाचा निम्मा वाटा आपला तिकडे गेला. म्हणून त्या गाड्याला 51,000 मतं पडणार. का पडते या 5,500 कोटी विकासातली ती वाटणी झाली. दुसरी कुठली वाटणी झाली नाही. शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात 1.5 लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. आपला पराभव झाला. एका बाजूला आम्ही जाहीररित्या मान्य करतोय. त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला विविध जनतेनं नाकारलंय. तुम्ही 1/16 वर आहे. एकूण मतदान तुमच्या विरोधात 1.5 लाखाच्या होती. आणि जर चुकून आम्ही दोघं एकत्र असतो तर निकाल काय झाला. एक केस आबा भांडते. आता भांडू द्या. काय आता भांडते तरी मला थोरला मी मला सोसावला. पण एक केस वर 5 वर्ष गुन्हा लिहिल्यापासून ते काल आबानं अर्ज धरेपर्यंत एका केसाविषयी आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून 5 वर्षात बघायचा. आठवून 8 दिवस मुदत होती. त्या आबानं मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द जरा सापडतो का दिसणे ते बघा. प्रत्येक गोष्ट मान्य केली. प्रत्येक गोष्टीचं काय असतं ते लाड पूर्ण केलं. लहान आहे आपला आहे. मदत केली. आपल्यालाही दिवस आले त्याच्यामुळे जाणीव ठेवली. मला जाणीव नव्हती आपल्याला. पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझं चुकत असेल पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीपक आबा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला 60-70 हजार आल्याशिवाय राहता. माझं मन मला म्हणत होतं. माझं चुकलं नाही असेल. मी काय माझं बरोबरच आहे म्हणत. आता त्यांनी गोंधळ निर्माण केला की बापू 3 नंबरला गेला. ज्यांना राजकारण येतच नाही, ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी सगळा असा गोंधळ ह्या निवडणुकीत निर्माण केला. बापू तिल्लाय, बापू तिल्लाय, बापू कोणी म्हणाव त्याला काय जग काय रे. मग सुद्धा अजून त्याला निर्माण झाला. तिकडं सुद्धा वडे तुमचा बापू 3 नंबर आहे. त्याचा घोटाळा तुमच्याकडे घेण्यात आला आहे. तुमच्याही लक्षात नाही आला.
10-15 मत असं गोंधळलं की यायला बापू खरंच 3ला गेला तर हे भूत निवडून यायला नको म्हणून त्या बाबासाहेबांनी मत घेऊन 10-15,000 मत अशी निघून गेली. ह्याच्यापेक्षा मग ती बरं आहे. त्याला राजकारण डॉक्टर कळत नाही तर काय बोलावं काय नाही. बोलायचं सुद्धा त्यांना असे मत घ्यायचे म्हणायचं फायदा आमच्यातच बापूच्यातच आहे. ही म्हणाय कुणी अडवलं होतं ते काय नाही लढाई आपली बापूची आहे. एवढं नका म्हणलं असं तरी मी निवडून घेतो. काय त्या सुटली जाळकांड्यावर रे देवा काय सांगू. 5 वर्ष सांभाळून अशी भुटावली माझ्या अंगाची सुटली सगळी त्याला काय माफ नाही. त्यांना शेकापक्षी इथं या तालुका ही विसरूनच नाही. त्या उभा करा वाटले एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शाजीबापू ती बाबासाहेब देशमुखला विसरली. राजकारण करत असताना कधी आपल्या हातून कोणता डाव कधी अंगावर येतो कळत नाही. कुस्तीच्या डावात दादा येतो कसं कधी आपण लय तरलेच असतो डाव मारायला जातो पण डाव जर बोजानं आणलो त्याला आपणच पडत ती अवस्था झाली. ती आठी डाव करायला गेला 3ऱ्या नंबरला ती गेला तर मी काय त्याला गोष्ट आणि 3 नंबरला जाऊन अजून मला शिवाय देते त्याला काय जातं मला पाठिंबा 91,000 वाड्याला पाठिंबा द्यायचा असतो 51,000 वाड्याला. जाऊ द्या आता तुम्ही म्हणणार आवाज दे पाहिजे. उद्या आवा 29 मीटिंग आहे त्याची म्हणणार नाही बापू दे पाहिजे. कोर्टात जाऊ कुठल्या तरी जे ते सांगेल नेमकं तुम्ही कुणाला देत पाहिजे. सगळा असा भावनिक गोंधळ फक्त बापू असा फरमात आला. बापूलाही कामं करायला लागला. बापूनं नाव घ्यायला लागलं. बापूनं 5,000 कोटी निघाला. बापूने ही बिल्डिंग केली. बापूनं ते रस्ता केला. बापूनं उजनी आणली. बापूनं टेबल गाव घातली. बापूनं मैसागुरी गाव घातलं. या सगळ्या गोंधळानं माझ्या अंगावर एवढा द्वेष आला. आता जनता जनार्दनाने भरभरून माझ्यावर प्रेम केलं पण सगळ्या प्रभावी कार्यकर्त्यांनी ह्याला घरात बसवायचाच मनुष्यातून वेळाच उचलला आणि आपल्या वाट्यावर दिवस तरी तुमचं माझं कर्तव्य आहे. अजिबात तुम्हाला माहित ठीक आहे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात घडलेलं मला कोण फोन करते बापू खचून जाऊ नका. आता काय पत्रकार आहे ते बोलूला नको. तुम्ही भिसाडाला खचवू नका म्हणा. एखादं पूल बांधलं त्याला खचू नका. जातवंत ही शिष्यासारखं पोलाद आहे. पोलाद कसं खचलं खचत नाही झेलत नाही ते पाषाणापेक्षाही जड असतं ताकदा. माझं हृदय भगवंताने दिलेलं हृदयाला दुःख कधी नाही. या निवडणुकीकडे बघत असताना मी माझा पराभव झाला हे म्हणण्याऐवजी मी मनापासून म्हणत असतो तो राजाराम पाटील शेतकऱ्याचा तालुक्यातल्या 91,000 जनतेनं मत दिलंय शेतकऱ्या पोटी सुद्धा. ह्याच्यापेक्षा तुझी अजून लायकी पाहिजे काय माझं मान समाधानी असतो. बरोबर मला जनतेने दिलं. 91,000 लोकांनी मला मत दिले. यापेक्षा मी करणार ही शिजोरी आहे माझी. प्रत्येक मत हे आहे माझ्यासाठी. हिमालयात जेवढं सोनं असेल त्यापेक्षा जड माझ्यासाठी मत. एक मत माझ्यासाठी त्यानंतर 91,000 उपकार मी कधीच विसरणार नाही. तुमच्या उपकाराचे उतराय केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला विसरतो.
परंतु माझ्या या म्हाताऱ्याला कुणी धक्का लावण्याचा गर्वाण्याचा प्रयत्न केला जाहीररित्या इथून सांगतो. हा शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आवडता चेला, हिंदू हृदय सम्राटाचे विचार होतात. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. जर माझ्या माणसाला कुठं धक्का लागला तर पिसून उठलून सगळं एकाएकाचं मुश्किल केलं. आम्ही गर्वाने कधी वागलो नाही. आम्ही नम्रतेने वागलो. पराभवे तेवढेच पचवले, विजयी तेवढेच पचवले. या तालुक्याच्या जनतेला कुठली जनता, तो समाज कुठला बघितला नाही, तो पक्ष कुठला बघितला नाही. प्रत्येक पक्षाच्या माणसाला, प्रत्येक समाजातल्या माणसापुढं नम्रतेने आणि दीनतेने झाड जोडून आम्ही उभा राहिलो. आम्ही कधी अहंकार कधी ओतलो नाही, कधी मातलो नाही. एवढ्या एवढ्या विजयानाने आमचे महाराज जे खवल्याचे पिसाळ्याचे, तर त्याचा राग आहे काय तीव्रपणे गेला. हे पिटू ठीक आहे, माणसानं सांगून मला किल्ला टाका, मला किल्ला टाका. बघू जरा तो जाऊ दे वेळ. चुकीच्या दिशा पकडून मला अनेक जण बोलले. श्रीकांत दादाला इथे जाऊ ते उभाटा जोपर्यंत आहे ना त्याकडे बघू स्वामी. उभाटा इथं का होते एवढा अभ्यास नव्हता. उद्धव ठाकरे इथंच येते, संजय राऊत इथंच येते. कामं नव्हती अगोदर. त्याला माहित होती आपलं येत आहे, म्हणजे आपले त्याला पाडते म्हणून तिकडे त्याला ह्याला आणायचं कुठे पडलो, मला पाडायचं त्याला काळजी लागली. त्यासाठी आली, बिचारी गेली. एकानं हात वर करून खाली केलं. मी बोंगाला तिथं वरडून गेला. आता त्या संजय राऊताची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं 2 दिवसात टीव्ही वाली काय त्याची इंटरव्ह्यू जात नाही. राजकारणात अंदाज करत आम्ही अंदाज करतो. मी तुम्हाला प्रत्येक माझ्या भाषणात सांगून आठवा, प्रत्येक गावची तुम्ही आहात. कमीत कमी 170 जास्तीत जास्त 200 जागापर्यंत महायुती जाईल माझ्या प्रत्येक भाषणात आहे. सगळ्या क्लिपा काढून जाईल. मी अंदाज येतो कमीत कमी 170 आणि जास्तीत जास्त 200 पुढे सुद्धा महायुती गेल्याशिवाय राहायची नाही. मी बोलत आणि संजय राऊत म्हणत होता की 4 दिवस जाईल विषय मिटलेला आणि आम्ही आता सत्य येणार आणि पुन्हा पुन्हा दोघा टाकाही वाढत होते. काय गाड्याने आधी काढली त्या खूप तुरुंगात जाऊन आला. 10-15 दिवस तुम्ही सगळा महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे की काय नाही. काय माणसाचं मन तर कसं असतंय. आता या संजय राऊताचं या महाराष्ट्राची जनता कधी काय ऐकणार नाही. नभाला काय होणार, फसवाने नभाने बोलतो काय त्याला शिंदे साहेब फडणवीस साहेबाचं वाईट बोलल्याशिवाय काय अनवाद लागत नाही. आणि ह्याला बाकी जर संध्याकाळी खायला झाली तर आता ह्याला असं करावं लागणार आहे की खोली बंद करून शिंदे साहेबांना थोड्याशिवाय, फडणवीस साहेबांच्या त्यात एखादी शाही बापूला शिवाय देणार. मग पगार बायकोला भूक लागली जरा वाढा त्याशिवाय भूकही लागत आहे. करावं काय असलाही माणूस असल्या माणसाचं टीव्हीवर इथं करून काय सुद्धा ऐकायचं नाही. आता आपल्याला आपल्या नेत्यांनी जो विश्वास आपल्यावर टाकला, आपल्या प्रेम केलं, भरभरून आपल्याला विकासाचा निधी दिला. शिंदे साहेबांनी प्रत्येक फाईलवर सही केली. फडणवीस साहेबांनी जलसंपदा खात्यात किती फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी बैठक केली. आपण शिवसेनेत होते, ते भाजप होते, पण सकाळी 8 वाजता पहाटेच्याला बैठक. सगळे मोठे मोठे अधिकारी 8-8:30ला बैठक चालू होते. त्यावेळी सगळी कामं झाली. एवढ्या सोप्याची कामं झाली नाही. आणि माझी अवस्था अशी, गुडघ्याची अवस्था अशी, इतर आजार असेल
त्यातूनही धडपड केली मी तालुक्यात जनतेसाठी केली तुम्हाला सगळ्यांना आपले भाऊ आपले जीवन किती राहिले खरंय बापू खरंय पुढं आहे आपलं त्याला काय प्रश्न सोडवायचं कुणी सोडवायचं त्या भविष्याचा कुणी विचार करायचा का नाही का त्याला संगोपन करताना मोठं करताना पण त्याच्या आईने इष्टीनंच विचार करायचा का त्या लेकराचा त्याशी आपलं काय नातं होतं लागतंय का नाही आपल्या तालुक्यात ते घेर आहे ते आपल्या तालुक्यात लेकरू जन्माला आले ह्याला या तालुक्यात सुखाचा भविष्याचा एक दिवस चांगला असा मला आवर्जून सांगतो खचून जाऊ नका हरल्याची भावना मनात आणू नका माझ्यावर विश्वास ठेवा एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो आमदारपेक्षा जर सणात मोठं काही घेऊन येणार तर माझ्या साहेबांकडून फडणवीस साहेबांकडून असेल आणि ज्या रुबाबात 5 वर्ष गेले त्या डबल रुबाबात तुम्ही कसं वाटतंय आला त्याला एक सांगा 2 महिने थांब तुला कसं वाटतंय तुला नाही जर असेल तर घरात काढायला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गुलालानेच पार पाडायच्या सल्लागार कोणी मिळायचं या तालुक्यात माझ्या असं अनेक कार्यकर्ते त्यांनीच सल्लागार मिळाले जे घर सोडताना असं हे बापूला काय कळत नाही तुम्ही असं केलं जा बसायचं दिलेला सगळे अधिकार मला मी कुठलाही निर्णय कोणताही निर्णय घेतला राजकारणातला तुम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागेल परत असंच केलं तसंच केलं हे झालं ते झालं ह्यांना कळतच नाही फक्त माझा ऐका तुम्हाला येणाऱ्या नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये भ्याला त्यांना शीट देत नाही शेका बसायला तुमचा राडा चालू झाला लय जण आपल्याच राडा घालणार त्यांना हात देऊन विनंती करतो मी पहिलेच वाटत नावं ठेवलं सोपाय स्वतःच चिंतन स्वतः तपासून मला असू द्या मी त्रास सहन केला प्रत्येकाने विचार करायचा आपण बापूला नेमकं काय काय आनंद दिला सुख दिलेला त्रास दिला प्रत्येकाने माझा विषय नाही मी सहन करणारा माणूस आहे माझी सुशिक्षित आहे माझा स्वभाव आहे परंतु यात आपल्या तमाम तालुक्यातल्या आपल्या शिवसैनिकाची आपल्या पक्षाची हानी होती याचा प्रत्येकाने विचार करा त्याही पुढे जाऊ या तालुक्याचं जर आपण 90 सालाला पहिलं पाऊल ठेवत असताना स्वप्न बनले हे तालुका समृद्ध बनवूनच आपण जीवन संपवायचं तर ह्या आपल्या ध्येयाचे आपण आता बेईमान कुणीच व्हायचं जे वैभव देऊ ते आपण चांगलं वैभव देऊ त्या तमाम सांगोला तालुक्याला तमाम जनतेला सांगू ही शिवसैनिक आहे आम्ही तुमचे सेवक आहोत तुम्हाला चांगला दिवस दाखवण्याची जबाबदारी शिवसेना पक्षाची आहे शिवसेनेची आहे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची शाजी बापूची जबाबदारी हे सांगा आणि उज्ज्वल भविष्य तालुक्याचं बघायला सुरुवात करा
खचून कुठेही जाऊ नका. कामाला दुप्पट वेगाने कामाला चालू करा. दुसऱ्याला वाईट म्हणण्यापेक्षा आपण काय केल्याचं चिंतन करा. नावं ठेवून एखाद्याला दुखवून पुन्हा 4 मतं घालवण्यापेक्षा जाऊ दे, झालं गेलं, आम्ही विसरलो, तू बी विसर, अशी भाषा बोलायला चालू करा. ही भाषा बोलाल तर 4 मतं वाढता येईल. आणि तुम्ही घात केली, तुमच्या मुलं राडा झाला, तुमच्या मुलं असं झालं म्हणत बसला तर उद्याच्या निवडणुकीला दुखवलेला माणूस आपल्या हाताला लागणार नाही. कुणाला पाया पडतो तुमच्या. जर मी खाल्ली, सोसले मी, पराभव मी सोसतो, माझा पराभव ही तुमचा पराभव आहे. परंतु कुणाला दुखवू नका. मी एक शब्द कुणाला बोललो? अख्ख्या तालुक्यातनं मला सांगा, कुणाला असा चुकीला मी फोन केलाय? कुणाला वाईट बोलतो का? कुणाला खवळतो का? मला आता एक क्लिप दाखवली. आबा कुणाला तर त्या बामणीया काय तर खवळला येताना मला दाखवलं. काय आता खवळून काय? मतदार आहे की मतदार तेही भावणार. कोण मला शिवाय देणार? कोण मला म्हणणार तुम्ही घाण केली नाही तर असतो तो खरं आहे बाबा. आम्हाला म्हणणार तुम्ही चुकला नाही तर बापू जोडतो. तुम्हाला म्हणणार तुम्ही चुकला आम्हाला जोडतो. तर काय तर चालणार आहे? नशीब अजूनही चांगला आहे की तुम्ही चुकला नाही तर बाबाचा बिलवरून झाला पाहिजे असं अजून कोण म्हणलं नाही. हा पक्ष चालणार नाही. या विचारानं रशियाचं 7-8 तुकडं झालेलं आहे. पश्चिम बंगालमधनं ममता बॅनर्जीने पक्ष आउट करून टाकलाय. कोकणातल्या जनतेनं फिरकून सगळीकडे भगवा झेंडा फडकवलाय. हे तांबडं फडकं फक्त आणि फक्त राहिले. आता आपल्या ते कष्टा राहिला. एवढाच तारीख स्वराज्य संस्थेची तांबडा डाग एवढा फाट दिशी काढून टाकून पुन्हा एकदा भगवाईनं फडकवण्याच्या जिद्दीनं घराकडे जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.